जम्मू काश्मीरच्या पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये सुरू असलेली चकमक तिसऱ्या दिवशीही सुरू होती। या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। या एन्काउंटर मोहिमेमध्ये भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईकमध्ये 9 पॅरा कमांडो सुद्धा सहभागी होते। एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी सोमवारी पहाटेपासून लष्कराचं हे ऑपरेशन सुरू होतं। लष्करानं उखळी तोफांचा मारा तसंच गोळीबार सुरू ठेवला, त्यामुळे इमारतीची अक्षरशः चाळण झाली। या इमारतीमध्ये गेल्या 8 महिन्यातला झालेला हा दुसरा हल्ला आहे। काबूलमध्ये एका मशिदीमध्ये दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये 14 ठार तर 36 जण जखमी झालेत। सैनिकाच्या वेशात आलेल्या 3 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला। या हल्लेखोरांनी अनेकांना ओलीस ठेवल्याचं बोललं जातंय। हल्ला झाला त्यावेळी मशिदीमध्ये अनेक जण जमले होते। 3 पैकी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलंय। तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भाजपचे 30 दिवसांपासून जयललिता चेन्नईमधल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले, तरी प्रकृतीबद्दल संपूर्ण राज्यात कमालीचा संभ्रम आहे। आपल्या नेत्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी समर्थकांनी पूजा अर्चना सुरू केली आहे। चेन्नईमध्ये आज अण्णा द्रमुक पक्षाच्या आमदार खासदारांनी यज्ञयाग आणि पूजा केली। अशा पूजा अर्चनांनी आपली आवडती अम्मा लवकरच बरी होईल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करून आता 20 दिवस होतात। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टर म्हणतात, पण आता प्रकृती अस्वस्थ असल्यानं जयललितांकडे असणारी सर्व खाती ही माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्याकडे देण्यात आली आहेत। त्याचप्रमाणे जोपर्यंत जयललिता रुग्णालयामधून बाहेर येत नाहीत तोवर कॅबिनेटची बैठक बोलावण्याचे अधिकारही पनीरसेल्वम यांच्याकडे सोपवण्यात आलेत। तामिळनाडूच्या राज्यपालांनी याविषयी माहितीपत्रक जारी केलंय। जयललितांच्या प्रकृतीबद्दल जोरदार तर्कवितर्क सुरू असल्यानं या निर्णयाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालंय। आयसिस विरोधातल्या लढाईसाठी फ्रेंच लढाऊ विमानांनी भूमध्य सागरातून टेक ऑफ केलंय। इराकच्या मोसुलमधल्या आयसिस दहशतवाद्यांविरोधातल्या लढाईला लवकरच सुरुवात होणार असल्याचं फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं होतं। चीनच्या राजधानी बीजिंगमध्ये शेकडो आंदोलकांनी लष्कराच्या इमारतीसमोर जोरदार आंदोलन केलं। यावेळी चीन सैन्य दलातल्या नोकऱ्या गेल्यानं आंदोलकांनी हिरव्या रंगाचे मुखवटे लावून हे आंदोलन केलं। 2017 पर्यंत लष्करी सामर्थ्य 3 लाखांना कमी करून त्या जागी नौदल आणि हवाई दलासाठी अत्याधुनिक शस्त्र घेण्यासाठी सरकारने ही कपात करण्याचा निर्णय घेतलाय। सिरियाच्या अलेप्पोमध्ये असद सरकारच्या बंडखोरांविरोधात रशियानं जोरदार हल्ले केले। या हल्ल्यामध्ये यावेळी रशियाकडून झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय। सोशल मीडियावर या बॉम्ब हल्ल्यानंतरची दृश्य व्हायरल झाली आहेत। थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये महत्त्वाच्या वास्तू आणि विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। या महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्बच्या वृत्तानंतर ही खबरदारी घेण्यात आली आहे। आठवडाभरापूर्वी थायलंड कारमध्ये झालेल्या स्फोटानं हादरलं होतं। मॅथ्यू चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर कॅरोलिनामध्ये शेकडो नागरिकांना बोट आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। मॅथ्यू चक्रीवादळामध्ये हैतीमध्ये आतापर्यंत 1000 नागरिकांचा मृत्यू झालाय। ब्रिटनच्या रस्त्यावर मंगळवारी तंत्रज्ञानाचा आणखी एक नवा अध्याय प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीनं पहिलं यशस्वी पाऊल पडलंय। मिल्टन केन्स या दक्षिण ब्रिटनमधल्या शहरात प्रथमच चालकविरहित कारचा प्रयोग यशस्वी करण्यात आला। 2020 पर्यंत या गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। ताशी 8 किलोमीटर वेगानं या कारनं संपूर्ण शहरात फेरफटका मारला। ही कार विजेवर चालणारी असून त्यामध्ये एका वेळी 2 प्रवासी बसू शकतात। या कारला चालकाची गरज नाहीये, तसंच या कारचं स्टिअरिंग रडारद्वारे नियंत्रित करण्यात येतं। कारला विविध प्रकारचे सेन्सर लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्या मदतीनं ही कार योग्य ठिकाणी थांबते। जगातले सगळे महत्त्वाचे कार मॅन्युफॅक्चरर सध्या चालकविरहित कार बनवण्याचं कसोशीनं ते प्रयत्न करतात आणि त्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जातं। आणि आता पाहूया राज्यातल्या बातम्या फास्ट।
पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणारे छगन भुजबळ यांची आज पुन्हा एकदा आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे। भुजबळ गेल्या 17 सप्टेंबरपासून जे रुग्णालयामध्ये उपचार घेत होते। सुरुवातीला डेंग्यूच्या संशयाने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, पण त्यांना डेंग्यू नसल्याचं चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं। पण आता त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती, त्यामुळे आता जवळपास 25 दिवसांच्या उपचारानंतर भुजबळांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। त्यांना पुन्हा एकदा आर्थर रोडमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे। महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधानाचा विरोध करण्यासाठी औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। यावेळी महादेव जानकर यांच्या फोटोला चपलेनं मारण्यात आलं, तर गाढवाला जानकर यांचं नाव देत त्याची धिंड काढण्यात आली। तर बीडमध्ये परळी, अंबाजोगाई, माजलगाव, केज आणि वडवणीमध्ये जानकर यांच्या पुतळ्याचं दहन करून जोडे मारा आंदोलन करण्यात आलं। रासप नेते महादेव जानकर यांनी भगवानगडाच्या पायथ्याशी केलेल्या भाषणाचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत। आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं जानकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। मंडईमधल्या टिळक पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जानकरांचा पुतळा जाळला। पुण्यामधल्या बारामती हॉस्टेलमध्ये जानकरांनी केलेली टीका आणि त्यानंतर राष्ट्रवादीनं केलेलं आंदोलन याचे पडसाद पाहायला मिळाले। बारामती हॉस्टेलमध्ये आज 4 ते 5 विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला। या 4 ते 5 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नागपूरमध्ये चिटफंडचा पैसा चुकवण्यासाठी लोकांचा तगादाला कंटाळून एका दाम्पत्यानं आत्महत्या केली। दिनेश आणि योगिता कुर्यवंशी अशी या मृतांची नावं आहेत। दोघांनी फुटाळा तलावामध्ये उडी मारून आपला जीवन प्रवास संपवला। दिनेश यांचा सुरेंद्रगड परिसरात चहा आणि नाश्त्याचा व्यवसाय होता। दोघे परिसरामध्ये बचत योजना चालवायचे। लोकांकडून 500,000 रुपये महिन्याप्रमाणे रक्कम गोळा करून ठराविक दिवसांनी त्यांना व्याज देणं अशी योजना ते चालवत होते। लोकांकडून गोळा केलेली रक्कम कुर्यवंशी दाम्पत्य एका व्यक्तीकडे गुंतवत होते। गोव्यातली परफ्यूम स्पेशालिस्ट मोनिका घोरडे हिचा खून बदला, पैशाची लालसा आणि वासनेतून झाल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी गोवा पोलिसांनी राजकुमार सिंग याला बंगळुरूमधून अटक केली होती। त्याने ही सगळी कबुली दिली आहे। त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। उत्तर गोव्यामधल्या संगोळामधल्या सपना राजघाल या उच्चभ्रू सोसायटीमध्ये मोनिका घोरडेचा 6 ऑक्टोबरला खून झाला होता। गोवा पोलिसांनी खुनाच्या तपासासाठी 5 पथकं तयार केली होती। सगळ्यात आधी पोलिसांनी या सोसायटीच्या आधीच्या सुरक्षा रक्षकाला अटक केली। राजकुमार सिंगला मोनिकाची छत्री चोरल्याच्या आरोपावरून सोसायटीमधून काढून टाकलं होतं आणि तेव्हापासून त्याचा तिच्यावर राग होता आणि या रागातूनच त्यानं मोनिकाचा काटा काढायचं ठरवलं होतं। सांगलीच्या पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारात दरोड्याचा प्रयत्न फसला। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली। हे 4घे जण अधीक्षकांच्या घराच्या परिसरात चंदनाची झाडं तोडण्याच्या प्रयत्नात होते। दरोडेखोरांकडून पोलिसांनी करवत आणि सत्तूर जप्त केलेत। कारवाई दरम्यान या 4घांनी पोलिसांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला। बेळगावमध्ये कोट्यवधी किमतीची सांबराची शिंग, हत्तीचे सुळे, वाघाची नखं आणि पँगोलिनची कातडी पोलिसांनी जप्त केली। यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। शहरामधल्या शेट्टी गल्लीतल्या एका घरावर धाड घालून पोलिसांनी हस्तगत केले। या प्रकरणी पोलिसांनी सलीम चमडेवाले याला अटक केली आहे। सलीम आपल्या कारमधून प्राण्यांची शिंग आणि अन्य वस्तू आणायचा आणि घरात ठेवायचा। नंतर शिंग, हस्तिदंत, वाघाची नखं आणि पँगोलिनचं कातडं आधी कारमधून मुंबईला न्यायचा आणि तिथनं तो चीनला पाठवलं जायचं। या सगळ्यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। जप्त केलेल्या प्राण्यांची शिंग आणि अन्य वस्तूचं मूल्यमापन करण्यासाठी पोलिसांनी वन खात्याशी संपर्क साधला आहे। नाशिक शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आल्यामुळे शहरामधले जनजीवन अस्ताव्यस्त झालं। यामध्ये शहर बस वाहतूक व्यवस्था आणि जिल्ह्यातल्या ग्रामीण यंत्रणेला जोडणारी बस वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। 2 गटातल्या तणावामुळे सर्वाधिक नुकसान सार्वजनिक परिवहन सेवेचं झालंय आणि याचा फटका शहरातल्या हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनाला बसला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये येण्यासाठीची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यानं जवळपास 5 ते 6 जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे।
मुलुंडमध्ये रावण दहन कार्यक्रमावेळी भाजप खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर युतीमध्ये वाकयुद्ध रंगलंय। सुरुवात त्यांनी केली, अंत आम्ही करू असा इशारा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिलाय। या राड्यानंतर शेलार यांनी सोमय्या यांची भेट घेतली। शिवसेनेच्या हल्ल्यामुळे प्रेरणा मिळाली असून भ्रष्टाचाराविरोधातला लढा सोमय्या आणि भाजप सुरूच ठेवणार असल्याचंही शेलार यांनी म्हटलंय। सर्जिकल स्ट्राईक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात। ज्यांची छाती 56 इंचांची नाही त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची भाषा करू नये असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी हाणलाय। असं वाटतं की सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी त्यांनी कराव्या ज्यांना 56 इंचाची छाती आहे आणि त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक 56 इंचाची छाती असलेले मोदीच करू शकतात। बाकीच्यांनी सर्जिकल स्ट्राईकवरच्या गोष्टींवरचा पोरखेळ हा न केला तर बरा। सर्जिकल स्ट्राईक कुठल्याही राजकीय पक्षांनी नव्हे तर आपल्या देशाच्या सैनिकांनी पार पडले, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा सर्जिकल व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली आहे। तसंच या आधी कधी सर्जिकल स्ट्राईक झालं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। I'm defense minister for 2 years, and from whatever I have learned, there is no surgical strike any time or anywhere. Okay. What probably they are quoting are what is called as action taken by border action teams. These are common practices across globe and also in Indian Army. That a local commander sometimes takes action against punitive action against the opponent who has been troubling him to settle the score. It's not an official action of the approved by the government. Therefore, it is called as court operation. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।